नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला एक सिक्रेट कोकणी पद्धतीची झटपट बनणारी रेसिपी दाखवणार आहे। ही रेसिपी माझ्या घरी तरी सर्वांनाच आवडते आणि खूपच सिंपल आणि अवेलेबल असणाऱ्या इंग्रेडिएंट्सनी ती रेसिपी बनते। अगदी 5 मिनिटं लागतात, मिनिमल नंबर ऑफ इंग्रेडिएंट्स लागतात तर आणि कोकणी पद्धतीची खूपच स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे। तर आपण आता पाहूया ही रेसिपी काय आहे, याचे काय इंग्रेडिएंट्स आहेत आणि ती कशी बनवायची आहे। तर प्रोसेस सुरू करूया आणि रेसिपी बनल्यानंतर मला तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का नाही आणि तुमच्या घरी ही रेसिपी बनवता की नाही। नसाल बनवत तर नक्की ट्राय करा आणि मग मला सांगा की तुम्हाला कशी वाटली ते। चला आता आपण आपले इंग्रेडिएंट्स बघूया आणि रेसिपीची सुरुवात करूया। हा झटपट स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासाठी आपण घेणार आहोत राहिलेला भात, मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर, मालवणी मसाला, धना जिरा पावडर, मीठ आणि फोडणीसाठी कढीपत्ता, कापलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा आणि लसूण। साधारण 5-6 गोष्टी आपण घेतल्या आहेत आणि ह्यात आपण झटपट हा पदार्थ आता बनवणार आहोत। सगळ्यात आधी आपण गॅसवरती पॅन ठेवणार आहोत आणि गॅस चालू करणार आहोत। एक पळी तेल टाकायचं आहे। थोडंसं अजून तेल लागेल आपल्याला। तर सगळ्यात आधी गरम तेलात आपण लसूण टाकणार आहोत। लसूण आपला छानपैकी फ्राय होतोय इथे। आता त्यात आपण मोहरी टाकणार आहोत। छानपैकी हे मिक्स करून घ्यायचंय। मोहरी आपली मस्तपैकी तडतडते, तुम्ही पाहू शकता। आता यात आपण थोडंसं जिरं टाकणार आहोत। आता चिमूटभर हिंग टाकूया आणि थोडीशी हळद। आता हे सगळं छानपैकी फ्राय व्हायला ठेवलंय आपण इथे। आता आपण कढीपत्ता टाकणार आहोत ह्याच्यामध्ये। आणि त्यानंतर हिरवी मिरची टाकून त्याला छानपैकी मिक्स करायचं आणि इथे खूप छान सुगंध येईल तुम्हाला फोडणीचा। तो सुगंध यायला सुरुवात झाली ना की मग त्याच्यामध्ये कांदा टाकायचा। कांदा छानपैकी फ्राय करून घेऊया आता। आता हा जो आपण भात घेतलाय ना त्याच्यामध्ये आपण हे सगळे मसाले टाकणार आहोत। तर भातामध्ये सगळ्यात आधी आपण धना जिरा पावडर टाकणार आहोत आणि मग त्यानंतर मालवणी मसाला, त्यानंतर आपण त्यात लाल मिरची पावडर टाकणार आहोत आणि मीठ। आता हे सगळं भाताला लावून घ्यायचं आहे, नीटपैकी कालवायचं आहे म्हणजे ते इव्हनली सगळीकडे आपल्याला ती टेस्ट येते।
तर आता आपण भात कालवून घेऊया छानपैकी. इथे तुम्ही पाहू शकता कांदा पण खूप छानपैकी फ्राय व्हायला लागलाय. आता ही आपली जी फोडणी आहे ना ही तयार झाली आहे. तर आपण या फोडणीमध्ये आता भात टाकूया. भात आपण टाकून घेतला आहे पॅन मध्ये. आता ह्याला छानपैकी आपण मिक्स करूया. ही फोडणी भाताला सगळीकडनं लागली पाहिजे. ही एक स्पेशल टिप आहे, ती लक्षात ठेवा. खूप छानपैकी तो भात आता फोडणी बरोबर मिक्स होतोय आणि त्याला एक फ्राईड असा फ्लेवर येईल लसणीचा. तो खूपच छान लागतो टेस्टला. किती सुंदर कलर आलाय बघा भाताला. फ्राईड राईस पेक्षा पण खूपच स्वादिष्ट बनतो ही रेसिपी भाताची. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आता शेवटी आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीरीचा फ्लेवर सुद्धा अप्रतिम येतो. बघा किती कलरफुल आणि फ्लेवरफुल हा भात बनला आहे. तुमच्या घरी जर लहान मुलं असतील, ते जर खाणार असतील तर त्यामध्ये चिमूटभर तुम्ही साखरही टाकू शकता. खूप छान फ्लेवर येतो. आपला भात आता रेडी झालेला आहे. अशा प्रकारे आपला झणझणीत कोकणी पद्धतीचा फोडणीचा भात तयार आहे. तुम्ही ब्रेकफास्ट, लंच, डिनर कधीही याचा आस्वाद घेऊ शकता. खूपच फ्लेवरफुल, खूपच स्वादिष्ट लागतो. आता मी स्वतः या फोडणीच्या भाताचा आस्वाद घेणार आहे. खूपच अमेझिंग बनलं आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. झटपट बनते, 5 मिनिटात बनते. आपल्या घरी हे इन्ग्रेडियंट्स नेहमी अवेलेबल असतात. तर नक्की 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 ही रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा की तुमचा फोडणीचा भात कसा बनलेला. आणि जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल, ही रेसिपी आवडली असेल, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला भरपूर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि मस्तपैकी खात राहा. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन. बाय.